नमस्कार. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संपूर्ण दिवसभरात काय घडलंय महत्त्वाचं आणि काय काय घडलंय विशेष जाणून घेणार आहोत पुढच्या तासाभरात. मात्र सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स. आमदार खासदारांचं बहुमत असल्यामुळे आमचीच खरी शिवसेना, शिंदेंच्या पक्षाचा वकिलांचा दावा. तर शिवसेनेतील फूट कपोल कल्पित, ठाकरेंच्या पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद. मुंबईतल्या प्रभागांची संख्या तातडीनं वाढवण्याची गरज नाही, अटॉर्नी जनरल बिरेंद्र सराफ यांचा हायकोर्टात युक्तिवाद. दावोसमध्ये 45,900 कोटींच्या गुंतवणुकीचे करार. मात्र प्रत्यक्षात किती प्रकल्प राज्यात येणार, अजितदादांचा सरकारला खोचक सवाल. नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये शुभांगी पाटलांच्या पाठिंब्याविषयी संभ्रम. नाशिकमध्ये पाठिंब्याविषयी काँग्रेसचं मौन. बुधवारी महाविकास आघाडीच्या बैठकीत होणार फैसला. भारत जोडोच्या अखेरच्या टप्प्यात संजय राऊत जम्मूत होणार सहभागी. राऊत काँग्रेस धार्जिणे असल्याची विरोधकांची टीका. माजी मंत्री अर्जुन खोतकरांचा जावई क्रिकेटपटू विजय झोलच्या विरोधात गुन्हा दाखल. अपहरण करून प्रॉपर्टी नावे केल्याचा आरोप. नारायण राणेंना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यास निवडून आणण्यासाठी प्रचार करेन, दीपक केसरकरांनी फडकावलं पांढरं निशाण. विधान भवनात बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राच्या अनावरणाच्या कार्यक्रमाचं उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही. उद्धव ठाकरेंना निमंत्रण द्यायचं असेल तर इतर कुटुंबियांना द्यावं लागेल, मुनगंटीवारांचं वक्तव्य. उर्फी चित्रा वाघ वादात सुषमा अंधारेंची उडी. जावेद असल्यानं उर्फी टार्गेट, अंधारेंचा घणाघात. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या नावानं पावती पुस्तक छापून वर्गणीच्या नावाखाली खंडणीची वसुली. मुंबईमध्ये 5 जणांना अटक. राजस्थानातल्या सुकेती गावात पुणेकरांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढण्याची फॅक्टरी. पुणे पोलिसांनी राजस्थानात जाऊन आरोपीच्या आवळल्या मुसक्या.